हरिओम. आजचा हा प्रश्न असा आहे की अनेकदा आपल्याला प्रोफेशनल किंवा सोशल रोलमध्ये फिट इन होण्यासाठी बऱ्याच गोष्टी पटत नसतानाही कराव्या लागतात. आणि मग आपणच आपल्याला असं वाटतं की आपणच आपल्या तत्वांपासून लांब जात आहोत का. आणि मग उपासना करताना पण आपण प्रामाणिक आहोत का, असा विचार येतो. तर अशा वेळी काय करायचं, तर असा प्रश्न आहे. प्रश्न अगदी छान आहे, कारण की मला वाटतं कित्येकदा म्हणजे आपल्यातल्या अनेक साधकांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल. कारण की वी आर ह्युमन बिंग्स, वी आर सोशल अॅनिमल्स. सो आपल्याला म्हणजे माणसांमध्ये जावंच लागतं, आपल्याला जगात वावरावं लागतं. आपला चरितार्थ चालवण्यासाठी आपल्याला अर्थार्जन करायचं असतं. सो म्हणजे हे सगळं आपल्याला क्रमप्राप्त आहे. पण कर्मधर्म संयोगानं एक चांगली गोष्ट अशी आहे की आपण सगळे या आत्मसंशोधनाच्या मार्गावर आहोत. आपलं भाग्य मोठं म्हणजे आपल्याला आपले स्वामीजींसारखे सद्गुरू लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आपण उपासनाही करत आहोत. पण कितीही वाटलं की तरी म्हणजे कधी कधी असं होतं की हे सगळं सोडून आपण काही हिमालयात योग साधना करायला निघून जायला हवं का. तर असं शक्य नाही, कारण की आपल्याला ह्या प्रपंचात राहूनच परमार्थ साधायचा आहे. आणि तशीच शिकवण आपल्याला आपल्या सगळ्या संतांकडून आणि स्वामीजींकडूनही मिळाली. सो म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला हा प्रश्न पडतोय की आपण या सोशल लाईफ मध्ये राहताना किंवा या प्रोफेशनल लाईफ मध्ये वावरताना आपल्या तत्वांपासून लांब जातोय का, तर मला वाटतं की आपण नक्कीच सगळ्यांपेक्षा एक स्टेप का होईना पुढे म्हणजे एक पायरी आपण चढली आहे या मार्गावर, आणि एक छोटीशी लढाई का होईना ती जिंकली आहे आपण. कारण की ऍटलिस्ट आपल्याला हे कळतंय की काहीतरी चुकतंय किंवा हे योग्य नाहीये, हे हे बरोबर आहे. सो कारण की साधना करण्यासाठी लागणारी जी सात्विक मनाची बांधणी आहे, ती आपण जेव्हा ही तत्व फॉलो करतो किंवा आपल्याला जे सांगितलंय ते आपण फॉलो करतो, आपली नित्य साधना करतो, तेव्हा त्यातूनच ते बिल्ड होत असतं. सो पण हीच आपली जी तत्व आहेत किंवा आपली जी एक मनाची धारणा आहे, तशीच धारणा असलेले सगळीकडे लोक आपल्याला मिळतील असं नाही. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या व्यक्ती, प्रकृती, वेगवेगळ्या सिच्युएशन्सना कायम ह्या जगात आपल्याला फेस करावं लागतं. म्हणजे म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण असं कायम ऐकलेलं आहे की आपल्याला नेहमी स्वामीजी सांगतात, सगळेजण सांगतात की स्वपर्यंत जर का आपल्याला पोहोचायचं असेल तर आपल्याला आपला मीपणा सोडायला पाहिजे. पण जर का हा मीपण आपण आपल्या प्रोफेशनल लाईफ मध्ये सोडला, जर का असं म्हटलं, तर आपल्याला जर का इयर एंड रिव्ह्यू असेल, तर तेव्हा मी काय काम केलं, मी यावर्षी काय अचीव्ह केलं, मी यावर्षी काय सर्टिफिकेशन केले वगैरे, एक उदाहरण म्हणून सांगते. तर हे आपण कसं सांगणार. सो तिथे आपल्याला तो मीपणा सोडून चालणार नाही. तो एक कपॅसिटीचा जो सेन्स आहे, तो आपल्याला जागृत ठेवायलाच लागणार. पण हे करत असतानाही कुठलाही गर्व किंवा अहंभाव आपल्या मनात निर्माण होत नाही ना, ह्याकडे आपण भान ठेवलं पाहिजे. म्हणजे एक प्रसंग मी खूप वर्षांपूर्वी वाचला होता खरं, त्यामुळे एकदम अगदी व्यवस्थित नाही आठवते, पण गोंदवलेकर गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे की तेव्हा एकदा ते कुणाशी तरी खूप भांडत असतात, म्हणजे अगदी एक्स्ट्रीम भांडण चाललेलं असतं. आणि तेव्हा एक व्यक्ती म्हणजे त्यांना बघून अचंबित होतो की कसं काय, म्हणजे तो व्यक्ती त्यांना विचारतो महाराजांना की तुम्ही एवढे महापुरुष आहात, संत आहात, तर तुम्ही कसं काय असं भांडता. तर तेव्हा ते म्हणाले की हे जे काही भांडण चाललंय, जे काही मी बोलतोय ते फक्त इथून बोलतोय, आणि किंवा काही काना पडतंय ते ऐकायला येतं ते फक्त कानात तर. पण माझ्या आतमध्ये जो रामराय आहे त्याच्यापर्यंत हे काही मी पोहोचू देत नाही, त्याची काळजी मी घेतोय. सो पण हे संत आहेत आणि ते महापुरुष आहेत, तर त्यांची ती प्रतिभा आहे, तशी आपल्यात नाही. कारण की आपण बघितलं तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आपण अफेक्ट होतो, आणि मग आपण त्याच्याच विचारात कायम गुंतून राहतो. सो म्हणजे रामाच्या चिंतनाऐवजी आपण चिंतेतच आपला वेळ घालवतो. तर अशा वेळी आपण लक्ष ठेवलं पाहिजे, अशा वेळी आपण जागरूक राहिलं पाहिजे की आपण कुठल्या गोष्टींमध्ये किती इन्व्हॉल्व्ह होतोय. आणि ह्या सगळ्या अननेसेसरी गोष्टींना इग्नोर करून आपण आपल्या नामावर म्हणा, आपल्या साधनेवर म्हणा, ह्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तसंच जर का आजचा प्रश्न आपण जर का बघितला, तर त्यात एक असाही पैलू आहे की कधी कधी अशी परिस्थिती उद्भवू शकते की आपण आपल्या तत्वांपासून लांब नाही, तर कदाचित कधी कधी अगदी विरुद्ध वागावं लागतं. म्हणजे एक प्रसंग मी ऐकला होता की एक गृहस्थ होते जे आपल्याच स्वामीजींकडेच यायचे, आणि ते सरकारी नोकरीमध्ये होते, म्हणजे आय थिंक आरटीओ मध्ये वगैरे कामाला होते, आणि काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सो तेव्हा हे ऑनलाईन वगैरेचे प्रकार नव्हते, आणि भ्रष्टाचार तर म्हणजे अजूनही आहेच म्हणा, पण तरी तेव्हाही तो भरपूर होता. त्यामुळे लाच घेणं हे अगदी मॅन्डेटरी असण्यासारखं होतं, कारण की ती एक त्यांची हेरारकी असते, चेन असते की प्रत्येकाला त्यातला काही हिस्सा मिळतो वगैरे, असा प्रकार असतो. सो तर आणि त्यांना हा प्रकार अजिबातच पटायचा नाही, कारण की ते ऑफकोर्स
ह्या साधनेच्या मार्गात होते. सो पण तो एक नाईलाज होता, कारण की जर का त्यांनी पैसे स्वीकारले नाही तर त्यांना स्वतःच्याच पैशातनं त्यांच्या वरिष्ठांना पैसे द्यावे लागतील, अशी परिस्थिती होती. सो त्यांनी हाच प्रश्न स्वामीजींना विचारला. तर तेव्हा स्वामीजी असं म्हणाले त्यांना की तू ह्याचा दोष स्वतःला लावून घेऊ नकोस, कारण की हा ह्या सिस्टीमचा दोष आहे आणि हा नाईलाज आहे इथे, की तू काही चेंज करू शकत नाही, तू ही सिस्टीम मध्ये फार काही बदलाव करू शकत नाहीस. पण हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे की तू या गोष्टीचा स्वतःच्या स्वार्थासाठी काही उपयोग करत नाहीयेस, तू यातले काही पैशांचा हिस्सा स्वतःकडे घेत नाहीयेस. सो म्हणजे असा प्रकार असतो की कधी कधी नाईलाज असतो, तेव्हा आपल्या हातात जे आहे, जे चांगलं कर्म आहे, जे आपल्याला माहितीये की करणं योग्य आहे, तेच आपण केलं पाहिजे. आणि उगाचच गिल्टमध्ये राहून आपण आपल्याला जर का कोसत बसू, तर आपला जो प्राईम फोकस आहे, जे आपल्याला साधना ही आपला प्राईम फोकस आहे, त्याकडून आपलं दुर्लक्ष होईल. सो आपल्या प्रायोरिटी काय आहेत ह्या आपण कायम सेट केल्या पाहिजेत. म्हणजे तुम्हाला ऐहिक सुख हवंय का तुम्हाला मनशांती हवी आहे, हे तुम्हाला ठरवलं पाहिजे ज्याचं त्यांनी. कारण की सगळ्याच गोष्टी आपल्याला एकत्र मिळतील हे सहज शक्य नाहीये. कारण की म्हणजे बघा, कधी कधी असं होतं की असं ऐकून आहोत आपण की करिअर ग्रोथसाठी काही सिनियर मॅनेजमेंटशी सलगी साधावी लागते आजकाल. सोशल ड्रिंकिंग वगैरे असेही काही प्रकार अस्तित्वात आहेत. सो किंवा काही म्हणजे तात्विक तडजोड करावी लागते तुम्हाला. सो जर का अशा गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होणार असाल, तर मग नक्कीच तुमचं प्रोफेशनल गोल कदाचित अचीव होईल पण, किंवा तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळेल, पण त्याचा परिणाम तुमच्या साधनेवर होणार आहे. कारण की जर का हीच आजकालची लाईफस्टाईल आहे असं म्हणून आपण चाललो, तर त्या आजकालच्या लाईफस्टाईलचं जे फळ आहे तेच तुम्हाला मिळेल. जर का तुम्हाला आणि त्याचं तुम्हाला सॅटिस्फाय राहावं लागेल, आणि तुम्हाला आंतरिक समाधान कदाचित मिळणार नाही. कारण की आपण जी नित्य साधना करतो, नित्य उपासना करतो, जे आपल्याला शिकवलंय, जे आपण फॉलो करतो, तर ती एक आपल्या ज्ञानप्राप्तीच्या ज्या ध्येयासाठी म्हणून ही आपल्या मनाची एक मशागत आपण करत असतो, आणि आपल्या सात्विकता जपण्याचा हा एक प्रयत्न आहे. तर जर का अशा गोष्टी आपण केल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, किंवा ज्या आपण फॉलो करतो त्या तत्वांपासून लांब नेणाऱ्या जे गोष्टी जर का आपण करत राहिलो, तर इव्हेंच्युअली त्या आपल्या या मार्गासाठी नक्कीच ज्ञानप्राप्तीच्या मार्गासाठी बाधक ठरणार आहेत. सो आपण आपल्या प्रायोरिटीज काय आहेत, आपल्या बाउंड्रीज काय आहेत, हे ज्याचं त्यांनी सेट केलं पाहिजे. कारण की असं हार्ड अँड फास्ट नाही, कारण की प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचं सिच्युएशन वेगळी आहे. सो ज्याचं त्याला माहितीये की काय योग्य आहे, काय बरोबर आहे, सो हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला काय हवंय आयुष्यात. आणि जर का कर्मधर्म संयोगानं आपल्याला माहितीये की आपल्या आयुष्याचं ध्येय काय असलं पाहिजे, तर नक्कीच आपण तो एक आपला प्राईम फोकस ठेवून आपल्या सगळ्या ऍक्शन ज्या आहेत त्या आपल्या साधनेला पूरक आहेत की नाही ह्याचं भान ठेवून, यासाठी जागरूक राहूनच आपण वागत गेलो पाहिजे. सो आपल्याला व्यावहारिक जीवनात जर का असं वाटतं की आपण आपल्या पासून लांब जातोय, तर मला वाटतं की एक सेकंद आपण आपण पॉज घ्यावा, आपण थांबा, स्वतःचा सेल्फ अनालिसिस करा, काय चुकतंय, काय बरोबर आहे हे ठरवा. जर का तुम्हाला कळत नसेल तर मार्गदर्शन घ्या, आणि नक्कीच आपण काय आपल्या नेक्स्ट स्टेप्स असायला हव्यात हे डिसाईड केलं पाहिजे. उगाच अननेसेसरी थिंकिंग मध्ये जर का आपण हा विचार करत राहिलो की मी उपासनेची प्रामाणिक आहे का, माझं काय चुकतंय काय, म्हणजे ह्या विचारांमध्ये जर का आपण गुंतून राहिलो, तर तर ते अवघड होईल. त्यापेक्षा आपण प्रामाणिकपणे आपली नित्य उपासना, जसं आता अपर्णाताई पण म्हणाल्या की नित्य उपासना करणं महत्वाचं आहे, आणि त्याशी ती प्रामाणिकपणे आपण केली पाहिजे. कारण की आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना भगवंत कायमच साथ देत असतो, आणि सद्गुरूंची कृपा तर आपल्यावर सदैव आहेच. सो आणि ती अशीच आपल्यावर राहावी, आणि आपण कायम आपल्या या साधनेच्या मार्गापासून कधीही आपण दूर जाऊ नये, हीच भगवत चरणी प्रार्थना. हरी.